इगतपुरीमध्ये आज ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमाताई अंधारे आलेल्या आहेत। इथल्या सगळ्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आपण आलेला आहात। ताई, खरं तर उदय सामंत यांच्या संदर्भात आपण ट्विट केलं होतं की सुप्त महत्त्वाकांक्षा उपमुख्यमंत्रीपदाची त्यांची आहे। त्यांनी त्याच्यावर स्पष्टीकरण दिलं आहे की शिंदेंच्या नावाला कुठेही डाग लागेल असं मी काही करणार नाही। काय प्रतिक्रिया आपली? असं ते ठाकरेंच्याबद्दलही म्हणाले होते। नंतर ते पवारसाहेबांकडे गेल्यावर ते पवारसाहेबांबद्दलही असंच म्हणाले होते की मी पवारसाहेबांच्या विश्वासाला कधी तडा लागू देणार नाही। मग पवारसाहेबांकडून पुन्हा एकदा ठाकरेंकडे येताना पुन्हाही ते तसंच म्हणाले होते। आता ठाकरेंकडून तरीही ते नंतर वाया सुरत गुवाहाटी गेलेले आहेत। आता तिथे ते असं म्हणत आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी ही सगळी गोष्ट यूज टू आहे। पण एनिवे मला असं वाटतं की एवढं सूर्यप्रकाशा इतकं सत्य जर शिंदेंना दिसत नसेल तर आपण काय बोलावं त्याच्यावर। कारण जर शिंदेंच्या हे लक्षात येत नसेल की एकीकडे रवींद्र चव्हाणांची तक्रार करण्यासाठी म्हणून शिंदे अमित शहा यांची भेट घेतात आणि त्याच वेळेला उदय सामंत हे रवींद्र चव्हाणांना भेटायला जातात, हे एक फार म्हणजे बोलकं चित्र आहे। एकीकडे शिंदेंचे एक एक माणसं भाजपा फोडत आहे। त्या दिवशी म्हटलं होतं की नाही, तुम्ही आमचे गडी घ्यायचे नाही, आम्ही तुमचे गडी घ्यायचे नाही। पण तरीही संभाजीनगर असेल, कल्याण असेल, ठाणे असेल, इथे ती कापाकापी, फोडाफोडी, पळवापळवी सगळं ते चालूच आहे। हे सगळं चालू असताना सगळे नेते तुम्ही बघा, गुलाब पाटील असतील, सगळे कळवळून बोलत आहेत। कारण त्यांना दिसतंय की त्यांच्यासमोर काय आव्हान उभं केले जात आहेत। तर किशोर पाटील असतील, शिरसाट असतील, गोगावले असतील, ह्या सगळ्यांमध्ये तुम्हाला एकदा तरी उदय सामंत अस्वस्थ दिसले का? सामंत तुम्हाला एकदा तरी असे अस्वस्थ होऊन कळवळून बोलताना दिसले का? ते खूप रिलॅक्स आहेत, खूप कूल आहेत। ते इतकं कूल रिलॅक्स असणं हे कशाचं द्योतक आहे? त्यामुळे पण असो आपल्याला काय, आपण आपल्या कामासाठीवर लक्ष द्यावं। त्यांना जर ह्या सगळ्या गोष्टी मान्य असतील तर ठीक आहे ना, हरकत नाही। आपण गुलाबराव पाटलांचा उल्लेख केला। गुलाबरावांनी एका सभेत काल असं म्हटलं की आपल्याकडे नगरविकास खातं आहे, भरपूर माल आहे, 1 तारखेला बाहेर झोपा कारण त्या दिवशी लक्ष्मी येणार आहे। काय असतं की माणसं भावनेच्या भरात खरं बोलत जातात। त्यामुळे गुलाब पाटील खरंच खरं बोलत आहेत, कारण खूप माल आहे। ज्या पद्धतीने समृद्धी महामार्ग बनलेला आहे, समृद्धी महामार्गानंतर ज्या PA सचिन जोशीची चौकशी लागलेली होती, तो सचिन जोशी आता कुठे आहे? त्या सचिन जोशीचं नेमकं काय झालं त्याच्यावर काही कोण बोलायला तयार नाही आहे। इकडे पुण्यामध्ये सुमित फॅसिलिटर्स कंपनी, ज्या सुमित फॅसिलिटर कंपनीला आता पुण्यात नवीन ठेका मिळालेला आहे कामाचा, ज्या सुमित फॅसिलिटरला तिकडे छत्तीसगड आणि झारखंडमध्ये ब्लॅकलिस्ट केलेलं आहे, ही सुमित फॅसिलिटर कुणाची आहे? कुणाच्या फाउंडेशनला त्याच्यातून निधी जातो? अनेक गोष्टी आहेत काढण्यासारख्या माझ्याकडे, पण ठीक आहे। पण मला असं वाटतं की गुलाब पाटील जे बोलतात ते अगदी खरं बोलत आहेत की नगरविकास खातं त्यांच्याकडे आहे। सो माल है तो ताल है, पैसा चिक्कार आहे। पण हीच गोष्ट कदाचित फडणवीसांनी हेरलेली आहे आणि म्हणूनच गणेश नाईक ज्या पद्धतीने तळ ठोकून ठाण्यामध्ये आहेत आणि गणेश नाईकांचं ज्या पद्धतीने आत्ता ऑपरेशन सगळं चालू आहे, इकडे काही गिरीश महाजनांनी काही का फार कसर सोडली अशातला भाग नाही। ह्या सगळ्यांमध्ये मला वाटतं शिंदेसुद्धा एकांतात ही गोष्ट नक्की मान्य करत असतील की भाजपाचा पॅटर्नच वेगळा आहे। भाजपा पक्ष वाढवत नाही, देवेंद्रजी पक्ष वाढवत नाहीत, देवेंद्रजी डायरेक्ट पक्ष फोडतात। त्यांचा पॅटर्नच वेगळा आहे, ते पक्ष फोडतात आणि माणसं चोरतात। असं पंकजा मुंडेंनी काल गौरी गर्जे यांच्या परिवाराची भेट घेतली, त्यावेळेला ते असं म्हटले त्यांच्या वडिलांना की मला आधी माहिती असतं तर मी आनंदच्या कानाखाली लावली असती, असं होऊ दिलं नसतं। हे कुणालाच माहिती नसतं आधी काय घडणार, काळाच्या गर्भात काय दडलेलं आहे याची कल्पना कुणाला नसते। परंतु निश्चितपणे या घटनेमध्ये जे काही बारकावे असतील ते सगळे बाहेर आले पाहिजेत आणि कुणालाही जर पॉलिटिकल फेवर मिळत असेल तर ते फेवर मिळता कामा नये। अगदी अनंत गर्जेच्या प्रकरणामध्ये जर कुणी पॉलिटिकली इंटरफेअर करायचा प्रयत्न करत असेल किंवा ते मायलेज देण्याचा प्रयत्न करत असेल तर ते मायलेजसुद्धा त्यांना अजिबात मिळता कामा नये। आणि या सगळ्या अनुषंगाने जे आम्ही गौरी पालवेच्या संदर्भात बोलतोय तेच आम्ही संपदा मुंडेच्याही बाबत बोलतोय। कारण संपदा मुंडे प्रकरणातला जो
संपदा मुंडेने जे मृत्यूपूर्व जबाबाची चिठ्ठी लिहिलेली आहे आणि त्याच्या जी तिने 6 नावं दिलेली आहेत त्या 6मध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा PA रोहित नागटिळे, या रोहित नागटिळेला भाजपाने उमेदवारी दिलेली आहे. म्हणजे भाजपा काय गलिच्छ राजकारण करू शकते. हे जी PA संस्कृती आहे ना, ह्या PA संस्कृती ज्या चहापेक्षा किटल्या गरम झालेल्या आहेत, या चहापेक्षा किटल्या गरम या भाजपाने जास्त केलेल्या आहेत. तर त्यात आपण हे समजू शकतो, बघू शकतो की कशा पद्धतीने, म्हणजे बघा अभिमन्यू पवार हे देवेंद्र फडणवीसांचे PA होते, मग ते पुढे ठेकेदारी करायला लागले, मग ते आमदारच झाले, आता ते भविष्यात मंत्री वगैरे होतील, माल खूप कमावला. अगदी त्याच पद्धतीने हा रोहित नागटिळे PA होता, अनंत गर्जे PA होता. असे कितीतरी PA आहेत, OSD आहेत की ज्या PA आणि OSDंनी चिकार माल कमवला. आणि आत्ता भाजपामध्ये कोण आहे, तर भाजपामध्ये एक तर बाहेरून आलेले सगळे लोक आहेत आणि भाजपामध्ये क्रिमिनल गँगचे लोक आहेत. मग कुणी ड्रग्जचा आरोपी आहे, कुणी कुठला तरी तस्करीतला माणूस आहे. त्यामुळे यांचं हिंदुत्व वगैरे हा सगळा मार्केटिंग अजेंडा आहे, फंडा आहे. हिंदुत्व हा यांच्यासाठी श्रद्धेचा विषय अजिबातच नाही. खूप खूप धन्यवाद सुषमा अंधारे. आज इगतपुरीमध्ये प्रचारासाठी आलेले आहेत आणि त्यावेळेला त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर आपली प्रतिक्रिया जी आहे ती या ठिकाणी व्यक्त केली आहे. कॅमेरा पर्सन आकाश शिवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.